Greetings to you in the loving name of Jesus Christ, our Lord. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या अद्भुत नावामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एक वार स्वागत आहे. Again, with a great joy that we bring God's word to you today. आज देवाचं वचन तुमच्या प्रत आणण्यामध्ये आम्हाला खूप आनंद वाटत आहे. And today I want to talk to you about living like Jesus, part 2. प्रभू येशू सारखं जीवन जगणं याचा दुसरा भाग आज आपण पाहणार आहोत. In the part 1, we saw that how that important it is living like Jesus in order to experience supernatural work of God in our life. पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की आमच्या जीवनामध्ये देवाच्या अद्भुत सामर्थ्याचा जर अनुभव आम्हाला जर घ्यायचा असेल तर आम्हाला प्रभू येशू सारखं जीवन जगायला हवं. And in this part, what I want to share with you is that Jesus had some very powerful habits in his life. या भागामध्ये आपण मुख्यतः पाहणार आहोत की प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या जीवनामध्ये काही फार चांगल्या ज्या सवयी लावून घेतलेल्या होत्या. And those habits were so powerful that Jesus did not compromise on those habits at any time. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं ज्या सवयी आपल्या जीवनामध्ये स्वतःला लावून घेतलेल्या होत्या आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या सवयींच्या बाबतीत तडजोड करण्याची त्याची तयारी नव्हती. I believe that would have been one of the strength of Jesus in his earthly life. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या या पृथ्वी तलावरील जीवनाचं हे एक प्रभावी रहस्य आहे असं मला वाटतं. Because of that he continued to practice it every day in his life. आणि आपल्या जीवनाच्या प्रत्येक दिवशी त्यानं हा अनुभव घेतलेला आम्हाला दिसतो. Let's read one scripture from Psalm 46 verse 10. आणि स्तोत्र 46 याचं 10वं वचन आपण वाचूया. It says, "Be still and know that I am God. I will be exalted among the nations. I will be exalted in the earth." शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. राष्ट्रामध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीभर माझा महिमा वाढेल. One of the powerful habits of Jesus was this, the power of solitude. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनातील त्यानं आपल्याला ज्या सवयी लावून घेतल्या होत्या त्यातली एक महत्त्वाची सवय म्हणजे अनेक वेळा तो देवाबरोबर एकांती जात असे. I believe that God is calling not only the people but all of the creation at times to be silent before him. आणि देव फक्त विश्वासणाऱ्यांनाच नव्हे तर सर्व सृष्टीला देखील सांगत आहे की काही काळ तुम्ही शांत राहा, स्तब्ध राहा. You know, we are living in a time it is very hard for us to be still. आणि आम्ही ज्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनामध्ये जगत आहोत त्या जीवनामध्ये शांत राहणं किंवा स्तब्ध राहणं हे जवळजवळ अशक्य आहे. We believe that we have to do something all the time. आणि आम्हाला असं वाटतं की सतत आम्ही काही ना काही तर करत राहिलं पाहिजे. So if you look at the people, they will be always doing something. आणि जगातल्या लोकांकडे आम्ही जर लक्ष टाकलं तर आम्ही पाहतो की प्रत्येक जण काही ना काही करण्यामध्ये गुंतलेला आहे. But God calls his people, or God calls his creation to be still and know that he is God. पण देव आपल्या लोकांना सांगत आहे आणि संपूर्ण सृष्टीला देखील सांगत आहे की स्तब्ध राहा आणि जाणून घ्या की मीच देव आहे. We find that Jesus practiced this habit so powerfully in his life. प्रभू येशू ख्रिस्तानं ही सवय आपल्या जीवनामध्ये स्वतःला लावून घेतलेली होती. In most of the time, solitude means it is one way communication. We don't say anything to God, but God will be saying to us. आता एकांती देवासमवेत राहणं म्हणजे हे एक वेळचं जणू काय वास्तव्य आहे की देव बोलणार आहे, आम्ही ऐकायचं आहे. म्हणजे आम्ही काय बोलायचं नाही, आम्ही नुसतं स्तब्ध राहायचं आहे आणि देव आम्हाला काय सांगतो ते आम्ही ऐकायचं आहे. We come before God without having any agenda of our own. आमच्या स्वतःच्या कोणत्याही मागण्या, कोणत्याही कल्पना
कोणतेही यादी आम्ही देवासमोर ठेवायची नाही. आम्ही केवळ शांत राहायचं आहे आणि देवाची वाणी आम्हाला काय म्हणते आहे हे केवळ ऐकायचं आहे. We read also in the previous scriptures in Psalm 46. आणि 46व्या स्तोत्रामध्ये आम्ही सुरुवातीला वाचतो, Come, behold the works of the Lord, who has made desolations in the earth. He makes war cease to the ends of the earth. He breaks the bow and cuts the spear in two. He burns the chariot in the fire. या परमेश्वराची कृत्ये पहा, त्याने पृथ्वीची कशी नासधूस केली आहे. तो दिगंतापर्यंत लढाया बंद करीतो. तो धनुष्य मोडतो, भाला तोडून टाकतो, रथ अग्नीत जाळून टाकतो. After this God says, be still and know that I am God. आणि या वचनानंतर देव पुढे म्हणतो आहे, शांत व्हा किंवा स्तब्ध राहा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. So most of the time this call to solitude or to be still before him is to reflect on the amazing awesome work that he continue to do. आणि म्हणून बरेच वेळेला स्तब्ध राहण्याची किंवा शांत राहण्याची देव आम्हाला आज्ञा करतो, यासाठी की देवानं आमच्या जीवनामध्ये केलेल्या अद्भुत गोष्टी आम्ही लक्षात ठेवाव्यात किंवा पुढे ठेवाव्यात. I would like to take one example from the Bible, from the Old Testament, before coming to the life of Jesus. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाकडे पाहण्यापूर्वी जुन्या करारातलं एक उदाहरण मी तुमच्या समोर ठेवू इच्छितो. Okay, let's read Habakkuk chapter 2 verse 1 to 3. हबक्कुक 2:1-3 वचनं आपण पाहूया. मी आपल्या पहाऱ्यावर उभा राहीन, किल्ल्यावर पहारा करीन. तो मजबरोबर काय बोलेल आणि माझ्या गाऱ्याण्याविषयी त्यास मला काय उत्तर देता येईल ते मी पाहीन. मग परमेश्वराने मला उत्तर दिले, हा दृष्टांत लिहून काढ, पाट्यावर ठळकले, म्हणजे कोणीही तो वाचून धावत सुटावे. कारण हा दृष्टांत नेमलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट करीत आहे. तो फसवावयाचा नाही. त्यास विलंब लागला तरी त्याची वाट पहा, तो येईलच, त्याला विलंब लागावयाचा नाही. Now we find here the prophet Habakkuk in chapter 1 with many questions, many troubles in his heart. आता हबक्कुकच्या या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की हबक्कुक संदेशाच्या पुढे अनेक समस्या आहेत, अनेक प्रश्न आहेत, अनेक गाराणी तो देवासमोर मांडतो आहे. And God gives answer for all of Habakkuk questions. आणि हबक्कुकच्या सर्व प्रश्नांना देव उत्तर देत आहे. And then in chapter 2 verse 1 Habakkuk says, okay, I will stand quiet, I will stand still and I will watch what he will say. आणि मग आता दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये हबक्कुक संदेष्टा म्हणत आहे की आता देवासमोर मी शांत उभा राहीन आणि मग देव माझ्या प्रश्नांबद्दल, माझ्या गाराण्यांबाबत जे काय बोलेल ती मी शांतपणे ऐकेन. Everything that Habakkuk wants to pour out before God, he did it. आता पहिल्या अध्यायामध्ये हबक्कुकला देवाला काय सांगायचं होतं, काय मागायचं होतं ते हबक्कुकनं देवासमोर ठेवलं. And then now he says, I will stand watching what he will say. आणि आता दुसऱ्या अध्यायामध्ये हबक्कुक संदेष्टा म्हणत आहे की देव आता माझ्याशी काय बोलेल ते शांतपणे उभा राहून मी And then ऐकणार God आहे. says, आणि मग देव पुढे काय म्हणतो, write down this vision. आणि हा दृष्टांत लिहून काढ, It will come to pass. आणि हा नक्कीच पूर्ण होणार आहे. It will, even though it tarries, it take time, but surely it will come to आणि pass. हा पूर्ण व्हायला उशीर लागला तरी चालेल, पण हा नक्कीच पूर्ण होणार आहे. And what is the vision? आणि हा दृष्टांत काय होता, A time is going to come that the righteous people shall live by faith. आणि अशी वेळ येणार आहे की जे नीतिमान आहेत ते विश्वासानं वाचणार आहेत किंवा जीवन जगणार आहेत. That we read in verse 4. आणि 4थ्या वचनामध्ये आम्ही ते पाहतो. The last part of verse 4, it says, but the righteous shall live
by his faith. चौथ्या वचनाचा शेवटचा भाग आम्ही वाचतो की धार्मिक म्हणजे नीतिमान तर आपल्या विश्वासाने वाचेल. So Habakkuk got a revelation that is the times of Christ and thereafter how people would live. They will live by faith. आणि संघर्षानंतर लोकांचं जीवन कशा प्रकारे होईल याबद्दलचा दृष्टांत देवाकडून हबक्कुकला प्राप्त झाला. And another prophecy, another vision that God gave to Habakkuk. हबक्कुकला दुसरा एक दृष्टांत किंवा दर्शन देवानं दिलं. Chapter 2 verse 14. दुसऱ्या अध्यायाच्या 14व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, For the earth will be filled with the knowledge of the glory of the Lord as the waters cover the sea. कारण जल समुद्राला व्यापून टाकते तशी पृथ्वी परमेश्वराच्या प्रतापाच्या ज्ञानाने भरून जाईल. You know what in the first chapter Habakkuk was seeing was trouble, bloodshed, violence, law is paralyzed, all this kind of injustice and evil. आणि पहिल्या अध्यायामध्ये हबक्कुकच्या समोर काय आहे? हिंसाचार आहे आणि अनर्थ आहे आणि दुष्ट लोक आहेत, सर्व प्रकारच्या समस्या आहेत, रक्तपात आहे. What was God's answer? आणि देवाचं या सर्व समस्यावर उत्तर काय आहे? God was saying a time is going to come that people will live by faith. देवाचं त्यावर उत्तर आहे की अशी वेळ येणार आहे की नीतिमान जे देवाचे लोक आहेत ते विश्वासानं वाचणार आहेत. They are not going to live by what they see, but they are going to live by what is going to come. आणि ते जे काय अवतीभोवती पाहत आहेत त्यावर त्यांचं जीवन अवलंबून राहणार नाही, तर जे येणार आहे त्यावर त्यांचं जीवन अवलंबून असणार आहे. And what God is promising, what is going to come? आणि पुढे काय होणार आहे याविषयी देव त्यांना काय भविष्यवाणी देत आहे? For the earth will be filled with the knowledge of the glory of the Lord as the waters cover the sea. आणि पृथ्वी देवाच्या ज्ञानाने भरून जाईल जसा समुद्र पाण्याने भरलेला असतो तसा. And God says it will come to pass. आणि देव म्हणतो हे नक्कीच घडून येणार आहे. What is the assurance? आणि देवानं काय खात्री त्या ठिकाणी दिलेली आहे? Chapter 2 verse 20. आणि दुसरा अध्यायाच्या 20व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, But the Lord is in his holy temple. Let all the earth keep silence before him. परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे, सर्व धरित्री त्याच पुढे स्तब्ध राहो. Again it is a call to solitude before him. आता परमेश्वरानं ही जणू काय आज्ञा दिलेली आहे सर्वांना, सर्व पृथ्वी तलावरील लोकांना आणि प्राण्यांना की सर्वांनी स्तब्ध राहायचं आहे, शांत राहायचं आहे. I mentioned to you from Psalm 46 that silence is to reflect on the awesome work of God. 46व्या स्तोत्रामध्ये मधून मी तुम्हाला सांगितलं की स्तब्ध का राहायचं आहे, की देवाने ज्या अद्भुत गोष्टी जीवनामध्ये केलेल्या आहेत त्या लक्षात आणून आम्हाला स्तब्ध राहायचं आहे, शांत राहायचं आहे. We do nothing, we say nothing, but our spiritual eyes are enlightened to the amazing work that God does. आम्ही काही बोलायचं नाही, आम्हाला काही करायचं नाही, पण देवानं आमच्यासाठी जे अद्भुत गोष्टी केलेल्या आहेत फक्त त्या आम्हाला आमच्या नजरेसमोर ठेवायच्या आहेत. So that then God calls Habakkuk to that reflection or that solitude. आणि हबक्कुक संदेशाला देखील देव हाच संदेश देत आहे. And then God calls all the earth to be silent before him. आणि देव पुढे काय म्हणतो की सर्व धरित्री, पृथ्वीवरील सर्व जण माझ्या समोर स्तब्ध राहोत. So Habakkuk learned the power of solitude before God. आणि मग हबक्कुक संदेशानं देवासमोर शांत राहण्याचा, स्तब्ध राहण्यामध्ये काय सामर्थ्य आहे, काय आशीर्वाद आहेत याचा अनुभव घेतलेला आम्हाला दिसतो. And out of that time in silence before God Almighty, आणि देवासमोर हबक्कुक संदेशानं शांत राहण्याच्या, स्तब्ध राहण्याच्या अनुभवाचा परिणाम काय झालेला आम्हाला दिसतो. he makes such a beautiful conclusion
of what he is going to do rest of his life. आणि त्याच्या जीवनामध्ये उरलेल्या जीवनामध्ये देव काय काय करणार आहे हे हबक्कुक संदेष्टा आम्हाला सांगतो. We read chapter 3 verse 17 to 19. आणि तिसरा अध्याय 17 ते 19 वचनामध्ये आम्ही पुढे काय वाचतो? It says, though the fig tree may not blossom, nor fruit be found on vines, though the labor of the olive may fail, and the fields yield no food, though the flock may be cut off from the fold, and there be no herd in the stall, yet I will rejoice in the Lord. I will joy in the God of my salvation. The Lord God is my strength. He will make my feet like deer's feet, and he will make me walk on my high hills. अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षींच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातील कळप नाहीसे झाले व गोठ्यात गुरेढोरे न उरली, तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावेन. मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्लेख करीन. परमेश्वर प्रभू माझे सामर्थ्य आहे. तो माझे पाय हरणाच्या पायासारखे करीतो. तो मला माझ्या उच्च स्थानांवरून चालू देतो. You know what a beautiful conclusion and commitment that Habakkuk makes that came out of his silence before God. देवासमोर स्तब्ध शांत राहण्याच्या द्वारे आलेल्या अनुभवातून हबक्कुक कोणतं अनुमान या ठिकाणी काढत आहे? That also goes in accordance with the word that Isaiah says in chapter 40 verse 31. आणि यशया 40:31 मध्ये यशया संदेष्ट्याचा हा जो अनुभव आहे त्याच अनुभवाची जणू काय पुनरावृत्ती हबक्कुक या ठिकाणी करतो आहे. Isaiah 40 verse 31, it says, but those who wait on the Lord shall renew their strength. They shall mount up with wings like eagles. They shall run and not be weary. They shall walk and not faint. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. So this is a very powerful habit that we must develop in our life. आता ही सर्वात महत्वाची सवय आमच्या जीवनामध्ये आम्ही लावून घेतली पाहिजे. And Jesus had this powerful practice of solitude before God. आणि देव पित्या समवेत शांत स्तब्ध राहण्याची सवय प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या जीवनामध्ये स्वतःला लावून घेतलेली होती. You know, when Jesus did some miracles, when he was challenged by the Jewish leaders, प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक ज्या वेळेला चमत्कार केले आणि यहुदी जे धार्मिक पुढारी होते, शास्त्री पुरुष होते, त्यावेळेला प्रभू येशूला त्यांनी ज्या वेळेला आव्हान केलं, Jesus replied to them, I do the things which I see my Father doing. प्रभू येशूने त्यांना काय उत्तर दिलं? माझा पिता ज्या गोष्टी करतो त्याच मी या पृथ्वी तलावर करतो. You know why Jesus developed such a powerful, practice of solitude? आणि प्रभू येशू ख्रिस्तानं देव पित्याबरोबर शांत राहण्याची सवय कशा प्रकारे अवगत केलेली होती? Because Jesus saw in those powerful moments the ways how God Almighty, God the Father does things. आणि देव पिता कशा प्रकारे गोष्टी करतो हे प्रभू येशू ख्रिस्त देव पित्याबरोबर शांत राहून स्तब्ध राहून शिकलेला होता. So what Jesus saw the Father doing every day, he went out and did for the people, among the people. आणि देव पित्याबरोबर शांत राहून स्तब्ध राहून ज्या ज्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने देव पित्याला करताना पाहिलं त्याच प्रभू येशू ख्रिस्त लोकांच्या मध्ये जाऊन करत होता. So in that powerful moments of silence and reflection, focus on him and the solitude, Jesus saw things the Father did. आणि देव पित्याबरोबर स्तब्ध राहून शांत राहून
प्रभू येशू ख्रिस्ताने जो अनुभव घेतलेला आहे त्याद्वारेच प्रभू येशू ख्रिस्त लोकांच्या मध्ये आपली सेवा करत So होता. I believe among the many habits of Jesus, one of the most powerful habits is to stand before God in silence. आणि सगळ्यात महत्वाची जी सवय प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतःला लावून घेतलेली होती ती म्हणजे देवपित्याच्या सानिध्यामध्ये शांत राहणं, स्तब्ध राहणं. We read in the life of Jesus प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आम्ही वाचतो that before Jesus started his public ministry, प्रभू येशू ख्रिस्ताने आपली सार्वजनिक सेवा सुरू करण्यापूर्वी that Jesus spent 40 days in the wilderness. प्रभू येशू ख्रिस्तानं 40 दिवस अरण्यामध्ये सैतानानं त्याची परीक्षा घेतली. That Jesus spent 40 days in the wilderness. अरण्यामध्ये 40 दिवस प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी राहिला He spent the time with the Father. आणि या 40 दिवसामध्ये त्यानं देवपित्याबरोबर आपला वेळ व्यतीत केला. It was before Jesus started his public ministry. आणि आपली पृथ्वी तलावरची सेवा सुरू करण्यापूर्वी 40 दिवस प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पित्याच्या समवेत राहिला. It is not, I don't think that 40 days Jesus was giving all his needs, his desires and what he wanted. He was talking to God all that he wanted to do. आणि मला असं वाटत नाही की या 40 दिवसामध्ये सदैव प्रभू येशू ख्रिस्त त्याला काय वाटतं, त्याची इच्छा काय आहे प्रित्याला सांगत असेल प्रार्थनेच्या द्वारे. You know, it was not so. I don't think so. आणि मला असं वाटत नाही. I believe it was a time of solitude, very powerful time, seeing the Father doing, his awesome work on the earth. आणि मग या 40 दिवसामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं काय केलं असेल तर मुख्यतः तो शांत राहिला असेल, स्तब्ध राहिला असेल आणि देवपिता कशा प्रकारे कोणकोणत्या गोष्टी करतो आहे याचं त्यानं बारकाईनं निरीक्षण केलं So असेल. the point number 1, that Jesus spent time alone with the Father before the public ministry. पहिला मुद्दा आम्ही या ठिकाणी पाहतो की सार्वजनिक सेवा सुरू करण्यापूर्वी प्रभू येशू ख्रिस्तानं देवपित्याच्या समवेत शांतपणे वेळ व्यतीत केला. You can read it in Matthew chapter 4 verses 1 to 11. आणि मत्तयाच्या 4थ्या अध्यायामध्ये याचा वृत्तांत आम्ही वाचतो. Then another time that Jesus spent alone whole night with the Father, that is before choosing the 12 disciples. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं पूर्ण रात्रभर आपल्या पिता समवेत वेळ व्यतीत केलेला प्रार्थनेमध्ये आम्ही पाहतो ज्यावेळेला येशूला आपल्या शिष्यांची निवड करायची होती. That you can read in Luke chapter 6 verse 12 and 13. आणि लूकाच्या 6व्या अध्यायाच्या 12व्या 13व्या वचनामध्ये आम्ही हे पाहतो. That Jesus spent the night alone with the Father. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं रात्रभर आपल्या पित्याच्या समवेत वेळ व्यतीत केला. I want to give you this motivation, my beloved. आणि प्रियांनो, मला हे तुम्हाला उत्तेजन देऊ द्या. That any public ministry that you have an engagement or appointment before doing, spend time alone with the Father. कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक सेवेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही देवासमवेत वेळ द्यायला शिकलं पाहिजे. That powerful moment of silence before God will equip you so much that you can be so powerful in your ministry. आणि देवाच्या समवेत तुम्ही जर शांत राहिला, स्तब्ध राहिला आणि देव तुम्हाला काय सांगतो याकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुमची प्रत्येक प्रकारची सेवा ही यशस्वी होणार आहे. And then we find before making any decisions in your life about somebody or something, spend time alone with the Father. Let him show you. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे महत्त्वाचे निर्णय तुमच्या व्यक्तिगत जीवनासाठी, कुटुंबासाठी, सेवेसाठी घेता ते निर्णय घेण्यापूर्वी देखील देवासमवेत तुम्ही बसलं पाहिजे, तुम्ही शांत राहिलं पाहिजे आणि देव काय म्हणतो ते ऐकलं पाहिजे. Yes, hear what God says
into your heart, into your spirit. आणि देवासमवेत तुम्ही शांत राहून, स्तब्ध राहून, देवाची मंद वाणी तुमच्या आत्म्यामध्ये काय सांगते तुम्हाला हे तुम्ही काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे. Then make the decisions. आणि मग तुम्ही निर्णय घ्या. This is the way how Jesus lived. प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे जीवन जगला. And the third thing, तिसरा मुद्दा, when Jesus received the news of the death of John the Baptist, ज्या वेळेला बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या मृत्यूची खबर ज्या वेळेला येशूला मिळाली, Jesus withdrew from the crowd, from the multitude, even from his disciples. He went to be alone with the Father. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं सर्व जमावापासून, गर्दीपासून स्वतःला अलिप्त केलं आणि तो एकांती देवासमवेत गेला. Matthew 14 verse 13, you can read it. आणि मत्तयाच्या 14व्या अध्यायामध्ये आम्ही पुढे वाचतो. I believe that was one of the sorrowful, a time, maybe one of the saddest news that Jesus heard. आणि बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा मृत्यू आणि येशूला हा दुःखदायक असा होता. अशा या दुःखदायक क्षणामध्ये प्रभू येशूनं आपल्या पित्या समवेत राहणं पसंत केलं. In the time of your grieving, in the time of your sorrow, in the time of the sad news, you withdraw into his holy presence to be silent before him. आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये ज्या वेळेला तुम्ही दुःखाच्या अनुभवातून जाता, वेदनेच्या अनुभवातून जाता, त्यावेळेला जगापासून, लोकांपासून तुम्ही स्वतःला वेगळं केलं पाहिजे आणि देवाच्या समवेत तुम्ही शांत राहायला शिकलं पाहिजे. The Bible says our Father he is a God of all comfort. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की आमचा देव हा सांत्वनदाता देव आहे. In that moments of silence, he comfort our heart, our soul and our spirit. आणि ज्या वेळेला आम्ही दुःखाच्या, वेदनेच्या, यातनेच्या अनुभवातून जात असतो, आम्ही ज्या वेळेला देवाबरोबर एकांती बसतो, आम्ही शांत राहतो, स्तब्ध राहतो, त्यावेळेला देव अद्भुत रीतीनं आमचं सांत्वन करतो. And the fourth time that Jesus had that time of silence is after the miraculous feeding of 5,000 people. आणि चौथी वेळ प्रभू येशू ख्रिस्त पित्या समवेत शांत राहिलेला, स्तब्ध राहिलेला आम्हाला दिसतो. ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने 5 भाकरी आणि 2 मासे याद्वारे हजारो लोकांना भोजन दिलं, त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त पित्याबरोबर एकांती राहिलेला आम्हाला दिसतो. When Jesus did that awesome miracle, प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या वेळेला हा अद्भुत चमत्कार केला, the people came to make Jesus as the king. आणि मग सर्व लोक जेवण झाल्यानंतर त्यांनी विचार केला की येशूला आता आपला राजा बनवायचं. But these people only knew outward the physical temporary. पण या लोकांना फक्त बाह्य गोष्टीच माहित होत्या, त्यांनी त्या पाहिल्या होत्या. In that moment of success in Jesus ministry, he withdrew from the crowd to be alone with the Father. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या या सेवेच्या या अद्भुत क्षणामध्ये, या मोठ्या चमत्कारानंतर प्रभू येशू ख्रिस्त लोकांच्या पासून दूर गेलेला आपल्या पित्याच्या समवेत राहण्यासाठी आम्हाला दिसतो. You can read this in Matthew 14:23. आणि मत्ते 14:23 वचनामध्ये आम्ही पाहतो. And also in John 6:14 to 15. आणि योहानाच्या 6व्या अध्यायामध्ये हा वृत्तांत आम्ही वाचतो. So we find that this powerful habit of Jesus or the practice of Jesus in his life. आणि मग देवासमोर एकांती राहून, स्तब्ध राहणं, शांत राहणं ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनातील ही सर्वात महत्वाची आणि प्रभावी सवय त्यानं स्वतःला लावून घेतली. Now if you want to live like Jesus, जर तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्तासारखं जर जीवन जगायचं then आहे, you must practice the habits of Jesus. येशूच्या सवयी तुम्ही स्वतःला लावून घेतल्या पाहिजेत. Okay, I told you today one of the habits is the power of solitude. आणि एक येशूची महत्वाची सवय आज मी तुम्हाला सांगितली की देवपित्या समवेत शांत राहणं, स्तब्ध राहणं आणि त्याची वाणी ऐकणं. In closing this part, आणि या भागाचा समारोप करण्यापूर्वी let me read the scripture in Isaiah 41 verse 1. आणि यशाया 41:1 हे वचन मला तुमच्या समोर मांडायचं आहे. In verse chapter 40 verse 31 we saw those who wait on the Lord,
they shall renew their strength. आता यशया संदेशाच्या 40व्या अध्यायाच्या शेवटच्या वचनामध्ये आम्ही काय पाहिलं? जे परमेश्वराची आशा धरून राहणारे ते नवीन सामर्थ्य शक्ती संपादन करतील. And chapter 41 verse 1 talks about how to wait on him. आता 41 वचनाच्या सुरुवातीला देवाची वाट कशी पाहायची आहे, त्याच्या समवेत शांत कसं राहायचं आहे हे आम्हाला सांगण्यात आलेलं Keep आहे. silence before me, O coastland, and let the people renew their strength. अहो द्वीपानो, मज पुढे गप्प रहा, राष्ट्रे नवीन शक्ती संपादन करोत. You know what a call. It says, be silent before me and then renew your strength. पहा हे किती अद्भुत वचन आहे. या वचनामध्ये परमेश्वर काय म्हणतो? अहो द्वीपानो, मज पुढे गप्प रहा, शांत रहा, स्तब्ध रहा, आणि मग तुम्ही नवीन शक्ती, नवीन सामर्थ्य प्राप्त करा. Today I want to encourage you with this amazing habits of Jesus in silence, in solitude, renewing the inner strength. आणि म्हणून आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामधील ही एक महत्त्वाची सवय मी तुम्हा समोर मांडलेली आहे की देव पिता याच्या समवेत एकांती जाणं आणि स्तब्ध आणि शांत राहून त्याची वाणी ऐकणं. Father, I thank you for your word. देवपित्या, तुझ्या अद्भुत वचनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. Lord, we want to live like Jesus. प्रभू, आम्हाला येशू सारखं जीवन जगायचं आहे. And therefore we want to practice the habits of Jesus in our lives. आणि प्रभू येशूच्या जीवनामधल्या असलेल्या सवयी आम्हाला आमच्या जीवनामध्ये आणायच्या आहेत. Today we learned one habit of Jesus, that is the power of solitude. प्रभू येशूच्या जीवनामधील एक महत्त्वाची सवय देव पित्याबरोबर एकांती राहण्याची आज आम्ही ऐकलेली आहे, पाहिलेली आहे. We saw, Lord, the benefits and the blessings of it. आणि त्या मागचे आशीर्वाद आम्ही पाहिलेले आहेत. प्रभू, Help us to be practicing this in our life. आमच्या जीवनामध्ये देखील आम्हाला ही सवय अंगीभूत करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. For in Jesus' mighty name I pray. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून ऐक पित्या. Amen. आमेन.